रामकृष्ण हरी शेतकरी बांधवांनो, आज 13 जून आहे। खरोखर मी व्हिडिओ तयार करण्यासाठी माझ्यासाठी वातावरण अनुकूल नाही, कारण दिवसेंदिवस हा पुढे ढकलत चालल्यामुळे मी निराश आहे। जर लोकांना प्रतीक्षा आहे, पावसाची गरज आहे, व्हिडिओ कसा असला पाहिजे त्यासाठी मी थोडा विलंब झाला व्हिडिओ करण्यासाठी। आज मृग नक्षत्र नेऊन 5-6 दिवसही उलटले तरी कुठेही पावसाचा अंदाज लागत नाही। दरवर्षीच्या नियमाप्रमाणे 11 जूनपर्यंत पाऊस हा मुंबईत यायला पाहिजे, तरच वेळेत पाऊस आपल्याला येतो। हे पाठीमागच्या अंदाजानुसार, पण आज 13 जून आहे तरीही कडकडीत ऊन आणि दमट वातावरण अशी मुंबईची परिस्थिती आहे। त्याच्यामुळे थोडंसं निराश असल्याचं जाणवतं आहे। पाऊस येण्यास विलंब होत आहे। आता आपण पाहत आहोत, तुम्ही काय फक्त माझा व्हिडिओ पाहताय हा विषय नाही, बरेच तज्ज्ञ लोकांच्या तुम्ही बातम्या ऐकताय, तज्ज्ञांची माहिती ऐकताय, त्यानुसार तुमच्या लक्षात येतं आहे खरोखर काय चालू आहे। तसं सर्व तज्ज्ञांचे मी व्हिडिओज पाहितले तर सर्वांची प्रतिक्रिया अशाच आहेत, पावसाला विलंब होत आहे आणि खरोखरच आजही विलंब झाला आहे आणि विलंब होतच आहे। पाहूया आणखी काय वातावरणात काय बदल होईल ते पाहूया। तरी माझ्या अंदाजे 18 तारखेनंतर काहीतरी बदल व्हायला हवा आहे आणि सकाळी थोडंसं हवा वातावरण मंदावलं होतं, त्यानुसार वाटलं होतं काहीतरी बदल होईल, पण पुन्हा जशाल तसं वारा सुरू झाला आहे। जोपर्यंत हे कोरडे वारे थांबत नाहीत तोपर्यंत वातावरण तयार होणार नाही, कारण मान्सूनला हे जी कोरडे वारे आहेत ते विरोध करत आहेत। लक्षात घ्या, हे कोरडे वारे त्याला विरोध करत आहेत, कारण मान्सूनची तेवढी क्षमता नाही की ह्या वाऱ्याला विरोध करेल। ज्यावेळेस हे वारे मंदावतील, थांबतील, त्यानंतरच मान्सून सक्रिय होऊ शकतो, असा एक थोडासा अंदाज आहे। पाहूया 18, 19, 20, 19ला कोरडा आहे, पण 18ला थोडंसं वातावरण तयार व्हायला पाहिजे असा एक माझा थोडासा अंदाज आहे। 20, 22ला थोडासा पाऊस असावा अशी अपेक्षा आहे। रामकृष्ण हरी बंधूंनो, वाईट वाटत असेल तुम्हाला की रोज तेच, अजिबात नाही। आता निसर्ग आहे, निसर्गाच्या पुढं कोणीही काही करू शकत नाही। थोडं आपल्याला थांबलंच पाहिजे, प्रतीक्षेत असलं पाहिजे। ठीक, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा,